नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर ट्रॅव्हल ॲडव्हेंचर. आज आपण जर्मनीमधल्या माझ्या फेवरेट सिटीला एक्सप्लोअर करणार आहोत अँड इट इज बॅम्बर्ग. ट्रस्ट मी गाईज, जर्मनीमध्ये मी जेवढे सिटी एक्सप्लोअर केले त्यात बॅम्बर्ग हॅज अ स्पेशल प्लेस इन माय हार्ट. रिझन, प्रत्येक स्ट्रीट इट इज लाईक अन ओपन आर्ट गॅलरी, ब्युटिफुल आर्किटेक्चर, कलरफुल बिल्डिंग्स, पीसफुल रिव्हर साईड व्ह्यूज आणि असं फील येतो की तुम्ही टाईम मशीनमधून डायरेक्टली मेडिवल युरोपमध्ये आला आहात. सो इफ यू आर प्लॅनिंग ए जर्मनी ट्रिप, डोंट स्किप दिस हिडन जेम. चला तर मग लेट्स एक्सप्लोर बॅम्बर्ग. सो गाईज, मी आता आलो आहे बॅम्बर्गमध्ये. न्यूरॉम्बर्गपासून अराऊंड 40 मिनिट्स लांब आहे बाय ट्रेन. इथे येण्यासाठी मी न्यूरॉम्बर्गवरून ट्रेनने बॅम्बर्ग स्टेशनला पोहोचलो. स्टेशनपासून ओल्ड टाऊन फक्त 15 to 20 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. वॉकिंग सुरू होताच सिटीची वाईब कम्प्लिटली चेंज होते. मॉडर्न जर्मनीपासून डायरेक्टली 100 ऑफ इयर्स बॅक गेल्यासारखं फील होतं. आणि फायनली आता आपण पोचलो आहोत बॅम्बर्गची मोस्ट आयकॉनिक लँडमार्क आल्टे राटहाऊसला. पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला खरंच बिलीव्ह झालं नाही की ही बिल्डिंग रिव्हरच्या मध्ये बांधली आहे. लेजंड्स सांगतात की बिशॉप्सने सिटी लँड देण्यास नकार दिला. मग लोकल लोकांनी रिव्हरमध्ये आर्टिफिशियल आयलँड तयार केल्यावर हे टाऊन हॉल बांधलं आहे. हिस्ट्रीसुद्धा इंटरेस्टिंग आहे. पण ऑनेस्टली समोर उभं राहिल्यावर जो व्ह्यू दिसतो दॅट्स सिम्पली ब्रेथ टेकिंग. फोटोग्राफी लवरसाठी हे हेवन आहे. आल्टे राटहाऊसचा सराउंडिंग एरिया एक्सप्लोअर करणं ही एक बेस्ट एक्सपिरियन्स आहे. कोबलस्टोन स्ट्रीट्स, कलरफुल बिल्डिंग्स, स्मॉल कॅफेज, सोविनियर शॉप्स आणि रिव्हर साईड व्ह्यूज सगळं खूप चार्मिंग दिसतं. प्रत्येक गल्ली इतकी फोटोजेनिक आहे की कॅमेरा खाली ठेवावा असं वाटतच नाही. इथे फक्त साईट सीइंग नाही तर सिटीचा पीसफुल वाईब फील करायचा असतो. आता आपण जाऊया बॅम्बर्गमधल्या आणखीन एक सुंदर प्लेसला. इट इज कॉल्ड लिटिल व्हेनिस. जर्मनीमध्ये ह्याला क्लाइन व्हेनेडिक असं पण म्हणतात. नावाप्रमाणे या रिव्हरच्या काठी असलेल्या कलरफुल ओल्ड हाऊसेस बघितल्यावर खरंच व्हेनिसची आठवण येते. ही घरं 17th सेंचुरीमध्ये फिशरमॅनची होती आणि आजही ती खूप चांगल्या प्रकारे प्रिझर्व केली आहेत. खूपच पीसफुल एरिया होता हा. सोलो ट्रॅव्हलिंग करत असाल आणि टाईम कमी असेल तर बेस्ट थिंग यू कॅन डू इज सगळे डिटेल्स ChatGPTवर टाकायचे की किती वाजता निघतो आहे, किती वाजेपर्यंत जायचं आहे म्हणून, आणि रिटर्न किती वाजता यायचं आहे, आणि त्याच्या हिशोबाने मग ते सजेस्ट करतं बेस्ट प्लेसेस. सो मी तरी आता असंच केलं आहे, तर तुम्ही पण ट्राय करू शकता. आता आपण पोचलो आहोत बॅम्बर्गच्या आणखीन एक आयकॉनिक लँडमार्क्सपैकी एक, बॅम्बर्ग कॅथेड्रल. हे कॅथेड्रल ऑलमोस्ट 1000 वर्ष जुनं आहे आणि आजही बॅम्बर्गच्या हिस्ट्री आणि कल्चरचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आतला ॲटमॉस्फिअर खूप पीसफुल आहे. सुंदर स्टोन क्रेविंग्स, हाय सिलिंग्स आणि कलरफुल स्टेन ग्लास विंडोजमुळे एक वेगळाच फील येतो. तुम्ही रिलिजियस असाल किंवा नसाल, या आर्किटेक्चरची ब्युटी नक्कीच ॲप्रिशिएट कराल. मी पर्सनली इथे थोडा वेळ बसून फक्त सराउंडिंग्स एन्जॉय केला. अशा हिस्टॉरिक प्लेसेसमध्ये आल्यावर टाईम खूप स्लो झाल्यासारखा फील होतो. जर तुम्ही बॅम्बर्गला येत असाल तर बॅम्बर्ग कॅथेड्रलला नक्की व्हिजिट करा. हिस्ट्री, आर्किटेक्चर आणि पीसफुल ॲटमॉस्फिअरचं परफेक्ट कॉम्बिनेशन तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळेल. सो मी आता थोडे आर्किटेक्चर बघत होतो. फ्रँकली स्पीकिंग खूपच सुंदर कलाकारी आहे. एकदम कोरीव काम, बारीक काम. मी एक दाखवत होतो तुम्हाला, हे बघा. आता आपण पाहत आहोत आल्टे हॉफलटंग, आणि ऑनेस्टली हा एक हिडन जेम होता. पहिल्यांदा या एंट्रन्समधून आत गेल्यावर असं फील होतं की आपण मेडिवल जर्मनीमध्ये एंटर झालो आहोत. ही प्लेस एकेकाळी बॅम्बर्गच्या प्रिन्स बिशॉप्सचा रॉयल रेसिडेन्स होता, म्हणून या जागेला खूप महत्त्व आहे. जर्मनीमध्ये जर तुम्ही फिरत असाल तर आल्टे हॉफलटंगसुद्धा नक्की एक्सप्लोअर करा, कारण ही फक्त हिस्टॉरिकल बिल्डिंग नाही
तर बॅम्बर्गचा रॉयल रेसिडेन्स एक्सपिरियन्स करायचा एक सुंदर अनुभव आहे. सो गाईज, जर तुम्ही आर्ट लवर असाल तर तुम्हाला बॅम्बर्ग खूप आवडेल. बॅम्बर्ग सिटीमध्ये नुसतं कलाच आहे. जिथे पाहाल तिकडे तुम्हाला कलाच दिसेल. सो एक दाखवतो. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपला बॅम्बर्ग सिटी टूर इथे संपतो. आता मी परत बॅम्बर्ग स्टेशनकडे निघालो आहे. सो न्यूरमबर्गमध्ये पण आपण असं सिमिलर ब्रिज बघितला होता जिथे कपल्स लॉक लावतात त्यांच्या नावाचा. सो असं मानलं जातं इथे जर लॉक लावलं तर दे आर फॉर एव्हर टुगेदर. बॅम्बर्गची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथे फक्त मॉन्युमेंट्स बघायचे नसतात, तर या सिटीचा पीसफुल वाईब एक्सपिरियन्स करायचा असतो. कोबलस्टोन स्ट्रीट्स, हिस्ट्रिक आर्किटेक्चर, रिव्हरसाईड व्ह्यूज आणि आर्टिस्टिक ॲटमॉस्फिअर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही सिटी खरंच अनफॉर्गेटेबल बनते. अजून काही सिटीज आपण एक्सप्लोअर करणार आहोत जर्मनीमधल्या. सो स्टे कनेक्टेड. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ट्रॅव्हल ॲडव्हेंचरमध्ये. अंटिल देन, कीप एक्सप्लोरिंग, कीप ट्रॅव्हलिंग.